नमस्कार. आज आहे जागतिक पुस्तक दिन. त्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण खूप लहानपणापासून वाचतो, म्हणजे शाळेत वाचतो आणि मग ऑफिसमध्ये काही डॉक्युमेंट्स वाचतो. वाचन हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो आणि श्रवण आणि वाचन या माणसाच्या अत्यंत नैसर्गिक गरजा आहेत. आजच्या दिवशी आपण वाचत राहण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम संहिता क्रिएशन्सच्या वतीने करणार आहोत. काय आमच्याकडे बरेचसे लेखक आहेत जे या सगळ्या अक्षरांचा श्रम करत असतात. अक्षरांशी प्रामाणिकपणे नवीन आशयाशी प्रामाणिकपणे एक डील करत असतात. तर त्या सगळ्या लेखकांना घेऊन आजचा हा वाचक आणि पुस्तक यांच्यातला अन्योन्य संबंध दाखवणारा दिवस साजरा करण्याचा आम्ही ठरवला आहे. भरपूर सारे लेखक जमलेले आहेत आणि ते खूप छान छान त्यांच्या आवडीच्या कथा, उतारे, कविता यांचं इथे वाचन करणार आहे तुमच्यासाठी. आणि ते सगळ्यांना सांगणार आहेत की किती मोठ्या प्रमाणावर आपण वाचायला हवं. कारण हल्ली आपण डिजिटली वेळ देतो, अर्थात ज्याला जसं शक्य आहे त्याने तो द्यावा, पण वाचनाचा वेळ सुद्धा काढला पाहिजे. कारण त्यामध्ये आपल्याला समग्रता आपल्यामध्ये आणण्याचं खूप मोठं सामर्थ्य आहे. त्यामुळे आता आपण आजचा दिवस रंगवूया आणि एक लक्षात ठेवा, वाचत राहायला हवं. तिकडं कोणीतरी वाचते वाटतं, आपलंच लेखक बंधू आहे. आपण पटकन जाऊन ऐकूया तो काय वाचत. या. अशी राहावी तहान. सगळीकडून वाद्यांचा जोरजोरात कांठाळे बसवणारा आवाज दणदणत असेल तर आजूबाजूला कोण कुणाशी काय बोलतोय हेच समजत नाही. मुख्य म्हणजे कुणाशी काही बोलावे असेही त्यावेळी वाटत नाही. आजूबाजूला गोंधळ गोंगाटाने बऱ्यापैकी बधीकरण केलेले असते. अशा भीषण पाणी टंचाईच्या काळात जर निवडणुका आल्या तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उन्हातान्हात प्रचार करण्यात गुंतलेले असतात. निवडणुकांचे नगारे जेव्हा उन्हाळ्यात झडू लागतात तेव्हा वृत्तपत्रांमध्ये पाणी टंचाईच्या बातम्यांनाही जागा मिळत नाही. दरवर्षी मार्च महिना उजाडल्याबरोबर पाणी टंचाईच्या बातम्या वर्तमानपत्रांच्या पानापानांवर झळकतात. कोरड्या नदीपात्रांची रखरख, डोक्यावर हंडी घेऊन चालणाऱ्या बाया बापड्या, हातपंपातून टपकणाऱ्या पाण्याच्या एखाद्या थेंबात चोच रुतवलेला पक्षी, गावातल्या सार्वजनिक ठिकाणी असलेला पाण्याचा टँकर आणि त्यावर तुटून पडलेली झुंबड, खोल खोल विहिरीच्या तळाशी दिसणारे पाणी आणि कोरड्या विहिरीत नुसताच जाणवणारा पोहऱ्यांचा खडखडाट. छायाचित्रांनी ही परिस्थिती आणखीच बोलकी होते. दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वर्तमानपत्रातून दिसणारी परिस्थिती आता मार्च महिना संपत आला तरीही या परिस्थितीचा साधा मागमूसही नाही. त्याचे कारण टिपेला पोचलेल्या सध्याच्या आवाजाने सर्वांचे झालेले बधीकरण. अगदी ज्यांना टंचाईची झळ बसते तेही या बधीकरणात सहभागी. दरवर्षी उन्हाळ्याची दाहकता वाढली की पाण्यासाठी भटकंती सुरू होते. पिण्याच्या पाण्यासाठी माणसे दाही दिशा फिरतात. गुरांची तगमग चाललेली असते. कधी कधी हातचे काम सोडून गुरांच्या पाण्याची सोय करावी लागते. काम धंद्यासाठी स्थलांतरित होणाऱ्यांना वाटते जिथे हातात काम मिळेल आणि जागेवर पाण्याची सोय असेल तिथे कुटुंब सहित आपले बस्तान मांडावे. काम धंद्यासाठी स्थलांतरित होणाऱ्यांना वाटते जिथे आपल्या हाताला काम मिळेल आणि जागेवर पाण्याची सोय असेल तिथे कुटुंब कबिल्यासहित आपले बस्तान मांडावे. शहरात एक दिवस नळाला पाणी आले नाही तर ओरड होते, ठणठणाट होतो. पाणी जास्तच अनियमित येऊ लागले तर घागर हंड्याचे मोर्चे निघतात. काही टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय झाला तर वृत्तपत्रांमधून बातम्या येतात. इकडे अनेक गावांमध्ये पाण्याची बोंबाबोंब. पाण्यासाठी मैलोनमेल पाईपेट. कुठे नळ योजनेची टाकी नुसती सांगड्यासारखी उभी तर कुठे लांबच लांब खोदून ठेवलेल्या पण कोणत्याच कामाच्या नसलेल्या पाईपलाईन. फार पूर्वी छोट्या मोठ्या गावांना पाणी पुरवणारे काही पारंपरिक स्रोत होते. आड, विहीर, बारव. आता यातले अर्धे अधिक बुजलेत. त्यांचे पुनरुज्जीवन केले तर लोकांना पाणी मिळेल, पण टंचाई निवारणाचे समाधान आधुनिक भागीरथांना मिळणार नाही. मोठ्या ग्रामपंचायती असणारी जी गावे आहेत तिथे आता हे पारंपरिक स्रोत बुजवून त्या जागी व्यापारी संकुलं, सभागृह आणखी काही काही उभं राहिलेले दिसतात. आता असे स्रोत राहिले नाहीत आणि नद्याही राहिल्या नाहीत. नदीच्या पात्रातला बेफाम वाळू उपसा खरवडून अगदी संपलाय. पाण्याच्या शोधात वणवणणारी जनता आणि पाण्याअभावी उजाड झालेली माळराने तर दुसरीकडे पाण्याच्या बेफाम उपशावर निर्माण झालेली समृद्धीची काही हिरवी बेटे, असे आजचे चित्र आहे. काही भागात होणारी पाण्याची प्रचंड नासाडी आणि काही भागात वाडी वस्ती तांड्यावर पाण्यासाठी चाललेला पायातले बळ हरवणारा संघर्ष. पाण्याचा पाझर त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार? लोकांची तहान कायम राहावी, त्यांचा घसा कोरडा राहावा, त्यांनी आपल्याकडे कायम आशाभूत नजरेने पाहावे. तुम्हीच मायबाप, पाण्यावेळा देशोधडीला लागलोय आम्ही, आमची काहीतरी व्यवस्था करा असे डोळ्यात पाणी आणून या जनतेने म्हणावे असेच राजकारण्यांना वाटते. नेते टंचाईच्या काळात पाणी दौऱ्यानिमित्त फिरतात तेव्हा बाया बापड्या त्यांच्या समोर रिकामी हंडी मांडतात.
नेते कमरेवर हात ठेवून ही अगतिकता पाहतात. टंचाईच्या काळात नेत्यांना पाझर फुटल्याच्या बातम्या येतात. नेते रोजगार हमीच्या कामांना भेटी दिल्याची छायाचित्रे झळकतात. लोकांची अगतिकता नेत्यांपर्यंत कशी पोहोचते, किती पोहोचते हे माहित नाही. पण पाणी मागणारी रयत आणि तुम्हाला पाणी देणे आमच्याच हाती अशा दोघी बोलीतून व्यक्त होणारे नेते, यातून राजा रयत ही मांडणी आणखीनच घट्ट होते. लोकांची तहान कायम राहावी आणि त्यांचा घसा कायम कोरडा राहावा, या मागचा रखरखीत इतिहास हा असा आहे. प्रस्तुत उतारा आसाराम लोमटे यांच्या धूळपेर या पुस्तकातून होता. वाचत राहायला हवं. दुष्काळानं आपले पंख पसरायला सुरुवात केली. मरणाचं नगरूळ ऊन जनावरापाठोपाठ माणसं टिपू लागलं आणि खंडोबानं हाय खाल्लं. माळावर फाटक्या शेपटीच्या काळ्या करंद कोतवालाची खेळ पाहण्यात आणि आभाळातल्या घारींचे तरंगणारे काळे टिपके पाहण्यात सिद्धनाथचे दिवस जाऊ लागले. एका सकाळी कृषी सहाय्यक केंद्रे सिद्धनाथला भेटला. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यानंतर त्यानं निशांतची चौकशी केली. केंद्रे म्हणाले, रिलीव्ह केलं राव त्या पोराला. पोरग चांगलं होतं, पण परशासनात इतकं उघड बोलून जमतंय व्हय. अरे मुंगी होऊन साखर खायची असती, कागदाला कागद जोडत दिवस रेटायचं असत्यात. तुझाच रेडा गाबना म्हणायचं, दादोमामा करत कसं तरी दिवस ढकलायचं. पण तीवर 4 घास बी खावं लागतात. आज टिकायचं तर झुकावं बी लागतच का नाही. आणि तुला सांगतो, साहेब लोकांनी बी ना नेमकी नालायकच लोक लागतात बरं का. केंद्रे बोलत राहिले, तंबाखू मळत राहिले. निशांत साळुंखे नावाचा बाहेरगावचा कोणीतरी एक पोरगा आपल्याला बाभळीत ओळखणारा होता, याचं सिद्धनाथला राहून राहून आश्चर्य वाटलं. आपल्याला जसं बाभळी नावाचं गाव आहे, तसं त्यालाही एखादं गाव असेलच. त्याचं गाव विचारायचं राहूनच. कदाचित त्याच्यासारखी माणसं ज्या गावात जात असतील, तीच त्यांची गावं होत असतील. हे असं पायाला पोट बांधणं फक्त धनगराच्याच नशिबी नसतं वाटतं. आपली आई ही दुसऱ्या गावातून या गावात आली, बाणीही कुठंतरी जाईलच. मुक्काम ही गोष्टच खोटी असते, स्थलांतर हेच सत्य. आपल्या बापजाद्यांना हे फार आधी कळलं, म्हणून तर ती मेंढकं बनून भटकत राहिली. तुम्ही स्थिर झालात की गुलाम होता. व्यवस्था तुम्हाला अनुकूल करते, तुमच्या मूळ रूपाच्या विपरीत जगायला भाग पाडते. ती तुम्हाला हवा तसा आकार घ्यायला लावते, तुमच्या मर्जीविरुद्ध. 4-5 हजार किलोमीटर वरून येणाऱ्या पाखरांना हे आधीच कळलं असं. जगण्यासाठी त्यांना हा अडमतडम दांडगा प्रवास न थांबवता न थकता करावा लागत असावा. एका झाडाची सवय न होवावी, एका स्थानाची सवय न होवावी, हे सूत्र या पाखरांना कुठून कळलं असेल. गुड्डी असती तर कुठे गेली असती. ती मराठा घरात जन्मली. हिंदू धर्मशास्त्रानुसार ती अनेक जन्म फिरत राहिला. तिचा पुढचा जन्म कोणता असेल. आपल्यासाठी मात्र तिचं स्थलांतर या आयुष्यापुरतं तरी थांबलं कायमच. ती आता आपल्यासाठी अनागामी, अनादी, अनावृत्त, जशी ती तसाच तिचा प्रवासी. थँक्यू. हे निलेश मेघावकरांचं पुस्तक आहे, बाभळी कॉलिंग. अत्यंत उत्तम पुस्तक आहे, जे माझं एका बैठकीत वाचून झालं. तुम्ही अवश्य वाचा. आणि आपण सगळ्यांनीच वेगवेगळी पुस्तकं कायम वाचत राहायला हवीत. तीच एकमेव गोष्ट आता उरली आहे जी आपल्याला खरंच समृद्ध करेल. फक्त वाचत राहायला, वाचत राहायला. पिनाकने जागतिक सोडून द्या. पुस्तकात असलेल्या दुर्बोध आणि रटाळ धड्यांपलीकडे मराठी वाचन केलेले नसल्याने लेखन व्यवहारातून तयार होणाऱ्या उत्पादनाला साहित्य वगैरे म्हणतात, हे देखील त्याच्या ध्यानी नसावं. तरी त्याच्याजवळ लिहिण्याचं बळ आलं कुठून, हा प्रश्न मला त्रास देणारा ठरला. तो ब्लॉगवर चावट कथा लिहितो हे 8वं आश्चर्य आहे, आणि त्याच्या एकेका कथेचे वाचक मराठीत निघणाऱ्या पुस्तकांच्या आवृत्त्यांहून अधिक असतात हे 9वं. म्हणजे मराठी साहित्य वाचत नसतील त्याहून अधिक लोक पिनाकच्या चावट कथा वाचण्यासाठी ब्लॉगवर जातात. लोक पीसीवर, मोबाईलवर, टॅबलेटवर, लॅपटॉपवर त्याच्याच कथा पाहतात. ट्रेनमध्ये, बसमध्ये, रिक्षामध्ये, पार्कमध्ये, अभ्यास करण्यासाठी लावलेल्या लायब्रऱ्यांमध्ये एकमेकांना या कथा फॉरवर्ड करतात आणि कधी नव्हे इतके एकाग्र होऊन वाचतात. मुख्य शहरांमध्ये, उपनगरांमध्ये उरलेल्या वा विखुरलेल्या मराठी वस्त्यांमध्ये, जिल्हा तालुक्यांमध्ये, गावागावांमध्ये जिथे आता इंटरनेट पोचलेत त्या मराठी परिसरात परदेशात राहून फावल्या वेळेत मराठमोळी संस्कृती वेचणाऱ्या
चतुरस्त्र वाचकांपर्यंत पिनाकचा ब्लॉग पोहोचलेला आहे. वाचायला वेळ कुठे असतो असं म्हणणारी, कधी पुस्तकाशी वाचनालयांशी संबंध नसलेली, पत्रकारितेशी संबंध असलेली आणि 24 तास वाहिन्या पाहून अनाहूत पत्रकार बनलेली अख्खी नवी जुनी पिढीच पिनाकची चाहती बनली आहे. पण आपण असामान्य कथन कौशल्य असलेले लेखक असल्याची आणि आपण लिहित असलेल्या ब्लॉगने संपू पाहत असलेली व कायम एकांगी राहिलेली समांतर वाचन संस्कृती उभारी घेत आहे याची पिनाकला काडीचीही कल्पना नसेल. पिनाक काही माझा जिवलग वर्गात मोडणारा मित्र नाही, पण शत्रूही नाही. त्याच्या कथांच्या वाढत्या लोकप्रियतेच्या आलेखाने मला मात्र दर दिवशी असूयेच्या नवनव्या पायऱ्यांवर नेऊन ठेवलं. सध्याच्या पत्रकारितेमध्ये वाईट असली तरी जनाधार असलेली कोणतीही गोष्ट, कुठल्याही सनसनाटी व्यक्तींबद्दल लिहिणं पुरस्कार पटकावण्याची उमेदवारी मानली जाते. त्या धर्तीवर चावट कथा लिहून लोकमान्य बनलेला लेखक आपल्या वर्तकाळीत राहतो हे ऑफिसात जाहीर करून त्याच्यावर मोठी बातमी किंवा फीचर करून मला छानपैकी नाव कमावता आलं असतं. पण माझ्या नावापेक्षाही पिनाकच अधिक प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलं असतं आणि ते होणं मला नको होतं. मी वाचत होतो पंकज भोसले यांच्या विश्वामित्र सिंड्रोम पुस्तकातील उतारा. वाचत राहायला हवं. घातपातांसया धर्मग्लानी म्हणून, घातपातांसया धर्मग्लानी म्हणून, पोरके हुंदके युगवाणी म्हणून. पुस्तके जाळूनी भाकरी भाजते, पुस्तके जाळूनी भाकरी भाजते, या मुलीला कसा मी अडाणी म्हणून. मी दिल्यावर तुला तू मला मान दे, मी दिल्यावर तुला तू मला मान दे, एकमेकांचे ये स्वाभिमानी म्हणून. लागलेली दिसे ठेच बोटांसजा, लागलेली दिसे ठेच बोटांसजा, पाऊले तीच येथे शहाणी म्हणून. दूर शिजते कुठे अन्न कळते हिला, दूर शिजते कुठे अन्न कळते हिला, या भुकेला खरी आत्मज्ञानी म्हणून. पोथ काळ्या मण्यांची दिली परतुनी, पोथ काळ्या मण्यांची दिली परतुनी, चोर होता किती खानदानी म्हणून. वेळ आल्यावरी जग बुडवतील हे, वेळ आल्यावरी जग बुडवतील हे, आसवांना नको उथळ पाणी म्हणून, आसवांना नको उथळ पाणी म्हणून. श्वासांच्या समिधा या सतीश दराडे यांच्या गझल संग्रहातील ही गझल होती. वाचत राहायला हवं. एका रोमहर्षक लढ्याचा गाळीव इतिहास. काही लढ्यांची इतिहासात कधीच नोंद होत नाही. इतिहास मोठ्या लढ्यांची नोंद ठेवतो, ते जिंकणाऱ्यांचं स्मरण करतो. इतिहास गौरवशाली असतो कारण तो जेत्यांचा असतो. इतिहासाला असे जेते हवे असतात जे काळाच्या टापूवर आपल्या पावलांच्या खुणा उमटवतात. इतिहासाला असे लढे हवे असतात जे रोमहर्षक ठरतात आणि इतिहास घडवतात. परंतु या लढ्यांच्या पोटात असे अनेक लढे असतात जे इतिहास घडवत नाहीत पण इतिहास घडवायला बळ देतात. त्यांनी काळाचा टापू पादांकरात केला नसेल पण मनामनात रोमांचकारक लाटा उसळलेल्या असतात. लढणारे जेतेच असतात पण त्यांना आपल्या ज्वलंत कृतीचं ऐतिहासिक भान नसतं. इतिहास या लढ्यांची नोंद कधीच ठेवत नाही कारण बखरकार त्यांची दखल घेत नाहीत. त्यांचं इतिहासात काय करावं हे इतिहासालाच कळत नाही. याचा अर्थ असा मुळीच नाही की ते बिनमहत्वाचे असतात. याचा अर्थ एवढाच की इतिहासालाही स्वतःच्या आकलनाला मर्यादा असतात. खातमकर चाळ, खरं म्हणजे हिला ज्युबिली मिल चाळ असं म्हटलं पाहिजे कारण भाडेवाल्याच्या भाडेपावतीवर तशी छापील नोंद आहे. पण तिला इथे राहणारे किंवा आसपासचे त्या नावाने ओळखत नाहीत. मूळ नावाचा अपभ्रंश होऊन जिबली चाळ असं तिचा उच्चार होतो पण ती ओळखली जाते खातमकर चाळ म्हणूनच. पोस्टमन सुद्धा खातमकर चाळ असा उल्लेख असेल तरच पत्र बरोबर आणून टाकतो. किंवा समजा तुम्ही नाक्यावर उभं राहून हवालदाराला किंवा मोचाला विचारलं की बाबा खातमकर चाळ कुठे आहे तर तो तुम्हाला अचूक दिशेला बोट करून दाखवू शकतो. मुंबईत गिरण्यांच्या मालकीच्या अनेक चाळी आहेत आणि त्या मिलच्या नावानेच ओळखल्या जातात. उदाहरणार्थ जाम मिल चाळ, मॉडर्न मिल कंपाऊंड चाळ, कोहिनूर मिल चाळ, स्प्रिंग मिल चाळ वगैरे वगैरे. पण ज्युबिली मिल चाळ खातमकर नावाने ओळखली जाते कारण की मिलमध्ये पूर्वी एक जीके खातमकर नावाचे लेबर आणि वेलफेअर मॅनेजर होऊन गेले ज्यांनी चाळीची पूर्ण दुरुस्ती करून घेऊन संपूर्ण चाळीला रंग काढून जिन्यांना नव्या फळ्या बसवून सार्वजनिक लाइटिंगचं वायरिंग बदलून संडासलाही टाक्या बसवून दिल्या होत्या. एवढ्या सोयी व्यापक प्रमाणात केल्या तर ब्रिटिशांच्या काळात त्या माणसाला व्हाईसराय म्हणत.
चालू जमान्यात नगरसेवकांनी अशा सोयी मोहल्ला व विभागासाठी करून लोकांकडून माल मिळवायची प्रथा आहे, तेव्हा खातमकरांच्या नावाने चाळ ओळखली जाणं साहजिक नाही काय? मी आता फिनिक्सच्या राखीतून उठला मोर या जयंत पवारांच्या पुस्तकातला उतारा वाचत होतो. वाचत राहायला हवं. कवितेचं नाव आहे तुझ्या येण्या अगोदर एक पत्र. छत्रपती शिवाजी पुलापर्यंत तुझी फोर व्हीलर येऊ शकते. खाली झोपडपट्टीत एक पायवाट नाग धरूनच उकिरड्यातून वाट काढत खाली येते. पुलावरून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या भोवती विटक्या पत्र्यांची मान पाठीत रुतलेली खुजी घरे मोकळ्या आगपेट्याच्या ढिगाऱ्यासारखी दिसतील. पण तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल. खाली येशील तेव्हा चिरकणारे रेकॉर्डर, दारूच्या गुत्त्यावरील कोलमडणारे संवाद, छक्के पंजे बेगम बादशाचे रोजचेच विवाद, 4-2 शिव्याही कानी पडतील तुझ्या. शरमू नकोस. फटक्या कपड्यातील काही मुलं तुला कुतूहलानं पाहत असतील. त्या वाट हरवलेल्याच मुलांना विचार माझ्या घराची वाट. तुझ्या अत्तराच्या सुगंधाने चाळ दरवळेल. त्या मुलांच्या मागून तू ज्या वाटेने येशील कदाचित त्या वाटेवर मागे चाळ गोळा होईल. विसरू नकोस. जेव्हा तू मोठी गटार ओलांडून येशील तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डर्सच्या भल्या थोरल्या होर्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधारानं माझं घर उभारलेलं दिसेल. माझ्या 10 बाय 10च्या घरात येशील तेव्हा माझ्या भाबड्या आईचं गबाळ स्वागत. बनेन टॉयलेटला मी, आमची कणत धुपत पेटणारी चूल, काळा कुळकुळीत चहा, आमचं ऑल इन वन घर. हे सारं तुला किळस वाटलेली खून तुझ्या डोळ्यात पाहून मी स्वतःची घृणा करण्यास विवश होईल. तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे. तुझे डॅड मला नवं भविष्य विकत घेऊन देतील, हे ठीक आहे, पण मी माझीच घृणा करेन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर. माझ्या गरीब खाण्यात येऊच नकोस शक्यतो. तुझी स्वप्न विजय घेऊन जा एक नवीन सुपीक जमीन शोध. माझ्या वांजोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच. इथेही फुले फुलतील, स्वप्न साकारतील. तोवर मलाच माझ्या स्वप्नांचं खत पाणी करून मला स्वतःलाच घडून घ्यायला हवं माझ्या या सुरगळलेल्या माणसांसाठी. ही कविता होती नागराज मंडळींच्या उन्हाच्या कटाविरुद्ध या काव्यसंग्रहातली. वाचत राहायला हवं. स्वप्नातच स्वप्न बघणे पुरे झाले. स्वप्नातच स्वप्न बघणे पुरे झाले. दुसऱ्यांसाठीच जगणे पुरे झाले. जळमटांनी बरबटलेले जुने कोपरे, हळव्या आठवणींचे ते चंद्र सारे. डोळ्यात रोज भिजवणे पुरे झाले. दुसऱ्यांसाठीच जगणे पुरे झाले. नको त्या सततच्या उगाचच अपेक्षा, नको त्या सततच्या उगाचच अपेक्षा, हव्याच्या माणसांकडून नाहक उपेक्षा. माझेच चुकले म्हणणे पुरे झाले. दुसऱ्यांसाठी जगणे पुरे झाले. स्वतःचीच येऊन दया होतो उदास, स्वतःचीच येऊन दया होतो उदास. प्रेम बी मस्ते असे सर्व भास. स्वतःच्या तळ्यात बुडणे पुरे झाले. दुसऱ्यांसाठीच जगणे पुरे झाले. नको व्यर्थ भेटीची आमंत्रणे, नको व्यर्थ भेटीची आमंत्रणे, न येणाऱ्यांची अशी वाट बघणे. गाताना अवेळी कणहणणे पुरे झाले. दुसऱ्यांसाठीच जगणे पुरे झाले. नको दोष देणे, नको दोष घेणे, नको दोष देणे, नको दोष घेणे. सततचे हिशेब अधिक आणि उणे. पाठीवर शून्य गिरवणे पुरे झाले. दुसऱ्यांसाठीच जगणे पुरे झाले. जो तो इथे फक्त आहे स्वतःचा, जो तो इथे फक्त आहे स्वतःचा. कुणा त्याग येथे कळे चंदनाचा. सहाणेवर असे झिजणे पुरे झाले. दुसऱ्यांसाठीच जगणे पुरे झाले. आता दुःखाशी अशी होऊ दे मैत्री, आता दुःखाशी अशी होऊ दे मैत्री. स्वतःवर धरायची उन्हाची छत्री. उजळणेच आता जळणे पुरे झाले. दुसऱ्यांसाठीच जगणे पुरे झाले. दुसऱ्यांसाठीच जगणे पुरे झाले. स्वप्न कविता होती 7वा ऋतू रोहिणी निनावे यांच्या पुस्तकातली. वाचत राहायला हवं. कवितेचं नाव आहे मेरी सारी प्रेमिकाओं के नाम. जितना बचपन सच उतना ही प्रेम निवेदन भी सच है, और प्रेम निवेदन सच है तभी ये चंचल यौवन भी सच है, और यौवन गर जो सच है तो फिर प्रौढ़ वर्ष भी सच होंगे, और प्रौढ़ वर्ष जब सच होंगे तब सच होगा उनके संग में कुछ गिरे दांत और पोपल मुंह और कप्त देह की थरथर. वाह. तुम गड़गड़ बुढ़िया बन जाओगी, सीना ढल 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 जाएगा. ये तने उरोजों की चोटी जब हाफ रही होगी थक के, और शाम रंग ये चमकीला जब बीता कल कल बन जाएगा. क्षीण कटी संभव है इतनी क्षीण नहीं रह पाए सखी,
और कसे नितंबों की थिरकन की ताल खत्म हो जाए सखी। सून सी चिकनी जंगा में जब पड़ी दरारें होंगी हा, और स्याह केश में चांदी की अनगिनत कतारें होंगी हा, ती सारे तब तक दूरी पर छिटक चुके होंगे तुमसे, जो होंगे वो कर्तव्य से बंधे मृत्यु की आस में गुमसुम से। तुम कहीं किसी मुंडेर पे बैठी घुप अंधेरा तापोगी, जिसमें गुम होंगे कितने पल जो बीत गए सालों पहले, कुछ याद रहे कुछ भूल गए नाती पोते की पैपे में। फिर तुम गुमसुम सी सीढ़ी पर धीमे धीमे से उतरोगी और एक जंग लगा संदूक खींच कर कुछ कुछ ढूंढोगी, और हाथ पड़ेंगे ये पन्ने जो सालों पहले लिखे गए, कुछ धुंधले अक्षर शब्द अधूरे सुने गए कुछ पढ़े गए। कुछ धुंधली यादें धुंधले मौसम धुंधली बातें तैरेगी, और मुस्कानों में भीग भीग पलकों पे सांसें तैरेगी, और तभी कहीं एक तुतला सी आवाज लगेगी, दादी माँ तुम गाल पे ढुल के आंसू को धीमे से पोंछ के उठ लोगी। जो बीत गया वो क्यों बीता ये कसक साथ में लेके तुम उस नन्हे बचपन को गोदी में चिपका चिपका घूमोगी, और तब याद आएगा तुम्हें कि कभी किसी ने बोला था कि यौवन उतना सत्य नहीं, वो एक बार ही आता है, एक बचपन ही है जो सृष्टि के आदि अंत तक जाता है। यौवन तो सारा बीत चला पर बचपन होगा कहीं बचा, अगर ढूंढोगी तो मिल जाएगा मेरे पन्नों सा बुढ़ापा। उसको अगर जिंदा रख पाई इस बड़े काल के अंतर में, तो प्रेम निवेदन सारे जिंदा हो जाएंगे पल भर में। क्यों? क्योंकि जितना बचपन सच उतना ही प्रेम निवेदन भी सच है, और प्रेम निवेदन सच है तभी ये चंचल यौवन भी सच है, और यौवन जो अगर सच है तभी ये प्रौढ़ वर्ष भी सच होंगे, और प्रौढ़ वर्ष जब सच होंगे तब सच होगा उनके संग में कुछ गिरे दांत और पोपल मुंह और कपते देह की तरह। सेम पुस्तकातलीच दुसरी कविता वाचतो। या कवितेमुळे भगतसिंग हे पात्र माझ्यासाठी फार म्हणजे दृष्टिकोन बदलला त्या पात्राकडे बघण्याचा, त्या माणसाकडे बघण्याचा। कवितेचं नाव आहे पराधीन भारत में भगत सिंह। आबो हवा जहर है चारों तरफ कहर, आबो हवा जहर है चारों तरफ कहर है, आलम नहीं है ऐसा कि इश्क कर सकूं मैं तुझ पर मर तो जाता पर क्या करूं मेरी जान, हालात ऐसे ना है कि तुझ पर मर सकूं। ये खून भीगी होली ये सरकटी बैसाखी, ऐसे में तेरी चुनरी क्या सूंघ पाऊंगा मैं, ये मांग उजड़ा टीका ये सुन्न बैठी ममता, ऐसे में तेरे कंगन क्या चूम पाऊंगा मैं। ईसा की ले गवाही, ईसा की ले गवाही, गौतम की ले गवाही, हजरत कबीर नानक के मन की ले गवाही, मीरा कसम है मुझको, मीरा कसम है मुझको, राधा कसम है मुझको, हे दूसरा जन्म तो लेना जन्म है मुझको, उस दूसरे जन्म में सिंदूर लाऊंगा, उस दूसरे जन्म में सिंदूर लाऊंगा मैं, तेरी कसम की डोला तेरा उठाऊंगा। अशी ही कविता आहे। पुस्तकाचं नाव आहे कुछ इश्क किया कुछ काम किया। लेखक आहेत पियुष मिश्रा आणि वाचत राहायला हवं। दासू वैद्य यांच्या तुर्तास या कविता संग्रहातली ही कविता आहे। कवितेचं नाव आहे न सांगताच आई निघून गेली म्हणून। कृत्रिम श्वासोच्छवासाचा पंप पार तोंडातून पोहोचलाय तिच्या फुफ्फुसापर्यंत। त्या मरणासत्र उघड झापीच्या संगीतात एक नाट्य घडत होत। तीही किती आज्ञाधारकपणे ऐकत होती आतापर्यंत। उदाहरणार्थ डॉक्टर म्हणाले उजवा हात उचला, तिने उचलला। डॉक्टर म्हणाले जीभ दाखवा, तिने जड झालेली जीभ दाखवली। डॉक्टरांनी बॅटरीचा प्रकाश झोत तिच्या पापण्या उचलून तिच्या डोळ्यात सोडला, पण प्रकाश आत जिवंतपणाने खेळलाच नाही। कृत्रिम श्वासोच्छवासाचा पंप सारखा पंपतच होता। तिला शुद्ध असती ना तर या सारख्या पंपणाऱ्या पंपाचं दुःखही तिला पाहावलं नसतं। कदाचित त्याला बाजूला सारून चुलीत फुंकणीने फुंक मारल्यासारखी हवा फुंकत बसली असती। हळूहळू अवयवावरचा ताबा सुटत गेला। डॉक्टरांनी सगळ्या नळ्या काढून घेतल्या आणि ज्यांचा चेहराही आठवत नाही अशा वडीलधाऱ्यांच्या जवळ कुजबुजले। तेव्हा वडील बाहेरच्या बाकावर जप करीत बसले होते।
27 तास सुरू असलेलं करुण नाट्य संपलं. संध्याकाळचा पोरका सूर्य तिच्या डोळ्यात बुडाला. तिसऱ्या दिवशी राख सावरताना हाताच्या हाडावर विरघळलेल्या हिरव्या बांगड्यांचं ओघळ मला दिसलं. आधीच कोणीतरी चिवडून गेलेल्या राखेत पसरलेली हाडं नदीच्या पात्रात रंगीबेरंगी गारगोट्या वेचाव्यात अशा अधाशीपणाने वेचत होतो एक एक हाड. एक एक हाड पाहताना क्षणभर मोह होत होता. न्यावा का एखादा मणका घरी टेबलावर ठेवायला. नंतर गंगेच्या विधीत पिंडांना गंध लावताना लहानपणी कपाळावर आपल्याला गंध लावणारा आईचा चेहरा आठवत राहतो. पिंडांना शिवणारे कावळे चोचीने ओढत किती भूतकाळात घेऊन जातात. बाहेरून खेळून आल्यावर आईच्या अंगावर स्वतःला झोपून द्यायची सवय. पण कधी कधी आई एकदम म्हणायची, बाळा शिवू नकोस, मला कावळा शिवलाय. तशी आईवर कविता लिहिणं अवघडच आहे. जुन्या आवडणाऱ्या कवितेसारखी आठवत राहणारी स्त्री माझी आई होती. एवढंसही पुरे आहे माझ्या कवीपणाला. आणि प्रत्येक आईचा मुलगा कवी असूच शकत नाही. पण प्रत्येक मुलाची आई त्याच्यासाठी एक कविता असते, न विसरणारी. दासू वैद्यांची ही कविता जी मला भावली आणि तुमच्यासमोर सादर केली, वाचून दाखवली. वाचत राहायला हवं. काय मजा आली की नाही? मजा आली पाहिजे हे आपण नेहमीच म्हणत असतो. आणि पुस्तक वाचण्यासारखी, त्यात स्वतःला शोधण्यासारखी आणि स्वतःच्या आत जाण्यासारखी दुसरी मजा आजच्या काळात खरंच नाही. मी सांगतो, आपण वाचतात, आपण सुज्ञ वाचक आहात. याच्या पुढे वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळ्या अगदी डिजिटली जर तुम्हाला शक्य झालं तर पुस्तकं वाचा, नाही तर डिजिटली थोडा वेळ तुम्ही वाचन करू शकता. पण वाचा, कारण वाचत राहायला हवं. आणि आमच्या सगळ्या टीमने मिळून हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.